आणि रामटेकमधल्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जात वैधता प्रमाणपत्राबाबत काँग्रेसच्या रश्मी बर्वे उर्फ रीना सोनेकर यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांना नोटीस पाठवलेली आहे। अधिक माहिती देण्यासाठी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, रश्मी बर्वे किंवा रीना सोनेकर यांचा जात प्रमाणपत्राचा वाद काय आहे? ज्ञानदा, जी काही माहिती समोर आलेली त्याप्रमाणे रश्मी बर्वे यांच्या संदर्भात एक तक्रार जी आहे ती जिल्हा जात पडताळणी समितीला मिळालेली होती आणि त्या तक्रारीमध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं की त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही खोटे दस्तावेज, खोटे कागदपत्र जे आहेत त्यांचा वापर केलेला आहे आणि त्या तक्रारीनंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि चौकशीचा जो अहवाल जात पडताळणी प्रमाणपत्र समितीला जो मिळालेला आहे त्या अहवालाच्या आधारावर ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या नोटिसीच्या नंतर आता रश्मी बर्वे यांनी त्या संदर्भात आपलं उत्तर सादर करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहे त्याच्यामध्ये रश्मी बर्वे यांचं नाव आघाडीवर होता आणि त्यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी काँग्रेसचा जो नागपुरातला सुनील केदार गट आहे त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि रश्मी बर्वे यांचं नाव जे आघाडीचे 3-4 उमेदवार आहे, इच्छुक उमेदवार आहे त्याच्यामध्ये होता। मात्र ऐन वेळेला ही जी काही एक जात पडताळणी प्रमाणपत्र समितीची जी नोटीस आलेली आहे त्याच्यानंतर नेमकं काय होते हे पाहण्यासारखं असणार आहे। नक्कीच या क्षणाला तरी रश्मी बर्वे यांची अडचण जी आहे ती वाढलेली आहे। मात्र आता पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय निर्णय घेते याकडे लक्ष राहणार आहे आणि रश्मी बर्वे या समितीच्या नोटिसीला उत्तर काय देतात त्याच्यावर बराच काही अवलंबित राहणार आहे। रजत, आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की विदर्भ एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण या वेळेला उमेदवार कोण द्यायचे याच्यावरनं अजूनही निश्चिती झालेली नाहीये। बड्या नेत्यांची मुलं तिकिटांसाठी इच्छुक आहेत, कुणाल राऊत आहेत, शिवानी वडेट्टीवार आहेत, यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाचं मत काय असल्याचं कळतंय सध्याच्या उमेदवारीबद्दल? कालपर्यंत नक्कीच जे काही इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि ते जरी मोठ्या नेत्यांची मुलं जरी असली तरी त्यांचे नावं जे आहेत ते चर्चेत होते। मात्र काल रात्रीपासून दिल्लीमधून काँग्रेसच्या गोटातून जी काही माहिती समोर आलेली त्याच्यामध्ये काँग्रेसने विनेबिलिटी म्हणजे जिंकण्याची क्षमता जी आहे ती विचारात घेणं सुरू केलेलं आहे आणि खरंच निवडणूक लढवायची असेल तर ती जिंकण्यासाठी लढवायची असते आणि त्याच अनुषंगाने मग वेगवेगळे मतदारसंघ असेल, चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, भंडारा गोंदियामध्ये नाना पटोले यांचे नाव काल रात्री समोर आलेले होते की काँग्रेस श्रेष्ठी त्या संदर्भात विचार करत आहे। आणि आता जी काही माहिती समोर आलेली आहे रामटेकमध्येही कुणाल राऊत ऐवजी आणि इतर इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना टाळून जर नितीन राऊत यांना संधी दिली तर त्यांचं नाव मोठं आहे आणि त्या अनुषंगाने तिथे जिंकण्याची संभावना, शक्यता जी वाढू शकते असा एक विचार सध्या सुरू आहे। अंतिम निर्णय या संदर्भात कुठलाही अजूनही झालेला नाही। धन्यवाद रजत, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।